तुझ्या कारकिर्दीतल्या वेगवेगळ्या वेळेला तुला खूप चॉईसेस करावे लागले आणि आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक चॉईसची एक किंमत असते. एव्हरी चॉईस हॅज अ प्राईस. ती तुला पण द्यावी लागली. तर तू ह्या वेळेच्या नियोजनातले तुझे अनुभव कसे सांगशील? मला एक जाणवते की हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे काळ म्हणजे आपल्या आयुष्यातला पण काळ असतो, आपल्या आयुष्यातल्या पण वेळा असतात आणि अगदी तुम्ही बरोबर बोललात की चॉईसेस आपल्याला करावे लागतात. नुकतंच मी लिव्ह उल्मन नावाची एक अभिनेत्री आहे, तिचं आत्मचरित्र आहे चॉईसेस नावाचं. तर त्याचा अनुवाद केला आहे, स्वैर अनुवाद. तुम्ही नक्की वाचा, तुम्हाला वाचायला आवडेल. त्यातही तिने हा मुद्दा फार महत्त्वाचा मांडलेला आहे की विशेषतः सगळ्यांच्याच आयुष्यात पण विशेषतः स्त्रियांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की त्यावेळेला तिला चॉईस करायचा असतो. मग तो वेळाचा असतो, शिक्षण एवढं बास का, आत्ताच थांबू का, लग्न आत्ताच करू का, ही नोकरी घेऊ का, किंवा या वेळेला मला जर अपत्यजन्म असेल तर मला हा चॉईस आत्ता परवडणार आहे का. असे अनेक मुद्दे तिच्या आयुष्यामध्ये सतत टाईम मॅनेजमेंटच्या बाजूनी, म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय असा तिला घ्यायलाच लागतो. पुरुषाचं थोडंसं सोपं असतं, आय एम सॉरी, पण कारण लग्न जरी असलं तरी त्या लग्नाने त्याच्या आयुष्यात काही थांबत नाही, त्याचं करिअर चालू राहतं. पण स्त्रियांना मगाशी आपण म्हटलं की मल्टीफॅसेटेड असतात, अनेक गोष्टीत रस असतो. पण त्यामुळे त्यांच्या म्हणजे जर आपण वेळाचं असं एक समजा क्लॉकसारखं बनवलं तर स्त्रियांच्या त्या घड्याळामध्ये नक्कीच 12 आकडे असणार आणि 12 कप्पे पण असणार. पुरुषांच्या ह्याच्यात कदाचित 2, 3, फार फार तर 4 असतील, कधी कधी असतील 12सुद्धा, पण कमी असतील असं मला वाटतं. आणि अनुभव पण माझा तसाच आहे की बायकांना अनेक व्यवधानं आपण म्हणतो त्याला अशी असतात आणि त्यांचं सतत मन इकडनं तिकडे तिकडनं तिकडे त्यांना चॉईस करायचा असतो की आत्ता मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे, पण माझं मूल लहान आहे, मी हा माझा मुद्दा बाजूला ठेवेन आणि मी पहिल्यांदा ही वेळ माझ्या मुलासाठी देईन किंवा हा वेळ मी माझ्या मुलासाठी वापरेन. किंवा आत्ता मला काहीतरी स्वतःच्या प्रगतीसाठी करायचं आहे, पण नाही, माझ्या घरात सण आहे, दिवाळी आहे, पाहुणे येणार आहेत, लग्नकार्य आहे, मी हे बाजूला ठेवीन आणि मी माझं काम प्राधान्य मी या गोष्टीला देईन. असे अनेक कप्पे स्त्रियांच्या आयुष्यात असतात आणि ते त्यांना सतत त्याची कॅलिडोस्कोपसारखी रचना बदलायला लागत असते. मी पण एक करिअर वुमन आहे, माझ्याही आयुष्यात अशा अनेक वेळा आल्या. असा एक काळ आला की मला वाटलं की हे नाही शक्य होते, कारण एकतर मी पुण्याची आहे, माझं सगळं काम हे पुण्याबाहेर, मुंबईत, मुंबईच्या बाहेर शूटिंग जिथे असेल तिथे जायला लागतं, मुलगा लहान. अशा वेळेला मला खूप गिल्ट यायचं की इतका लहान मुलगा मी घरात ठेवून कशी जाते. माझ्या नशिबाने माझ्या सासूबाई, ती ज्या स्वतः डॉक्टर होत्या, त्यांनी मला सुरुवातीलाच माझ्या करिअरच्या सांगितलं की मी डॉक्टर आहे आणि आजी आहे, याहून उत्तम कॉम्बिनेशन काही असू शकत नाही आणि तुझ्या करिअरची मला जास्त हौस आहे, त्याच्यामुळे तू तुझ्या मुलाला इथे छान ठेव, मी तुझ्याहून जास्त चांगलं त्याला सांभाळेन. पण हा एक भाग झाला, यामुळे माझ्या मनातली गिल्ट कमी होतच नाही, ही सोय झाली. हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातला वेळ दिला, मला दिला, विच इज ही खूप छान भावनिक गुंतवणूक झाली. मला वाटतं ज्या आया नोकरीनिमित्त बाहेर असतात, करिअरनिमित्त बाहेर असतात, आजकाल तर अशा अनेक आया आहेत की मुलं एकीकडे असतात, हॉस्टेलमध्ये असतात, किंवा आईवडिलांकडे असतात, सासू सासऱ्यांकडे असतात, आणि तुम्हाला हा चॉईस करावा लागतो. आणि त्या त्या काळाशी सुसंगत तुमचं आयुष्य जर ठेवायचं असेल तुम्हाला, तर त्या चॉईसेस बरोबर येणारे जे बदल आहेत, चांगले आणि वाईट दोन्ही, ते तुम्हाला स्वीकारावे लागतात. मला एका गोष्टीचा फार आनंद होतो की विराजस आमचा मुलगा कायमच म्हटला की आय गॉट बेस्ट ऑफ द बोथ. आई आली की आई मला एकदम भारी क्वालिटी टाईम द्यायची आणि आई नसायची म्हणून आई नसते याची बिचारायची इथे, म्हणून दोन्ही आज्या भरपूर लाड करायच्या. त्यामुळे माझं काहीच बिघडलं नाही, म्हणजे जो काही गिल्ट होता तो मलाच आला. पण तरीसुद्धा हे दोन्ही कसरत मी करू शकले आणि त्यासाठीचं टाईम मॅनेजमेंट करायला लागणाऱ्या सगळ्या मदती मला मिळाल्या. माझी आई, माझ्या सासूबाई, माझं कुटुंब, माझा नवरा आणि मुख्य म्हणजे माझा मुलगा, ही भावनिक गुंतवणूक
त्यांनी जर केली नसती आमच्या नात्यामध्ये की आई तू जा, तुझं एवढं सगळं कौतुक करतात ना, तू छान काम करतेस, तुला एवढी बक्षिसं मिळतात, तू जा आणि आपण जो आपल्याला वेळ मिळेल तो आपण बेस्ट घालवूया, हे त्यांनीही म्हणणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला वाटतं की ही टाईम मॅनेजमेंट ही कधीच एका माणसाची नसते, ती त्याच्याबरोबर त्याच्या सहवासातल्या प्रत्येकाची असते. तू आता शब्द वापरलास क्वालिटी टाईम, तो तू तुझ्या मुलाबरोबर कसा घालवायचीस? आमच्या क्वालिटी टाईममध्ये एकतर वाचन असायचं, जे वाचन तो एकटाही करू शकायचा, पण मी माझा नवरा आम्ही दोघांनी ठरवलं होतं की मुलाला वाचनाची आवड लागलीच पाहिजे. ती न लागणं जरा अवघडच होतं आमच्या घरी, कारण अख्खं घरच आमचं वाचन वेडं घर आहे. पण तरीही आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत हे आम्ही दोघांनी ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही पुस्तक रोज रात्री 1 तास आम्ही पुस्तक वाचायचो. आणि कसं तर 1 पान तू वाचायचं, 1 पान मी वाचायचं, 1 पान विराजसनी वाचायचं. यामुळे काय होतं, तुमचे सगळ्यांचे ना विषय एक होतात. म्हणजे आज जर मी म्हटलं की अरे ते पाडस पुस्तक आपण वाचत होतो ना, तर त्याची किती त्याच्यातला तो हिरो होता, मग त्यांनी ते तसं केलं. सो एक बॉन्ड तयार होतो आणि एक इमोशनल अटॅचमेंट मुलाबरोबर आपल्या कुटुंबाची तयार होते की वी ऑल टॉक द सेम सब्जेक्ट्स. हे मला वाटतं की कुटुंबामध्ये फार आवश्यक आहे. एक छोटासा किस्सा सांगते. आम्ही विराजसला असं वाचायची खूप सवय लावली होती आणि हे पुस्तक तू वाचलं पाहिजे, हे पुस्तक आपण वाचूया, ते पुस्तक वाचूया, प्रकाश नारायण संत वाचूया, अमुक वाचूया, ढमुक वाचूया, मराठीतली 100 पुस्तकं, ही बेस्ट 100 पुस्तकं आहेत, ही वाचून झाली पाहिजेत. माझा नवरा इंग्लिश मधली त्याला पुस्तकं त्या वयात जे आवडेल ते आणून द्यायचा. तो जसजसा मोठा व्हायला लागला तसा इंडिपेंडंटली वाचायला लागला. आणि मग हॅरी पॉटरचं युग सुरू झालं त्याच्या आयुष्यामध्ये. आणि मग कोणतंही नवीन हॅरी पॉटरचं ते 7-8 पुस्तकांमधलं पुस्तक येणार असलं की आदल्या दिवशीपासनं मग ते क्यू लावायचे, मग ते जायचं, पहिली कॉपी सगळ्यात आधी मी वाचणार वगैरे वगैरे सुरू व्हायला लागलं. एक दिवस मी त्याला वाचायला काहीतरी पुस्तक आणून दिलं. मी म्हटलं हे पुस्तक खूप छान आहे, वाचा तू. तो म्हणाला आई तुला असं नाही का गं वाटत की तू कधीतरी हॅरी पॉटर वाचलं पाहिजेस? आणि माझे डोळे खाडकन उघडले. मी म्हटलं की खरोखर हे अगदी करेक्ट बोलला तो की मी माझ्या आयुष्यातलं जे जे चांगलं आहे ते वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे असा आग्रह त्याच्याजवळ धरते आहे. तर त्याला जे अतिशय आवडलेलं आहे ते त्यांनी मला सजेस्ट केलं, तर ते मी पण वाचायला पाहिजे, त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. त्यामुळे असा वेळ आम्ही एकमेकांसाठी काढला आणि मला फार आनंद होतो की त्यामुळे आमचे बोलायचे विषय हे कॉमन झाले. त्यामुळे आम्ही एकमेकांबरोबर गप्पा मारायला कंटाळत नाही किंवा एकमेकांना शेअर करायला पण आम्हाला खूप आवडतं. म्हणजे कितीही उशीर झाला रात्री तरी आईबाबांना येऊन हे सांगितलं पाहिजे किंवा आम्हालाही वाटतं हे सांगितलं पाहिजे. आणखी एक छोटीशी गोष्ट आहे पण फार महत्त्वाची असं मला वाटतं. माझा नवरा रुचिर हा माझा बालमित्र आणि त्याला वाचनाची भयंकर आवड. त्याच्या वाचनाचा एक वेगळी आवड आहे, त्याची वेगळी चॉईसेस वेगळे आहेत त्याचे. त्याची अशी फार इच्छा असते की मी टाइम्समधलं मिडल वाचलं पाहिजे, एडिटोरियल वाचलं पाहिजे. आता तो खरं म्हणजे माझ्या इंटरेस्टचा विषय नाही, पण जे जे मी वाचलं पाहिजे असं त्याला वाटतं. किंवा मी बाहेर शूटिंग करते, महाराष्ट्राबाहेर आहे, चतुरंगाची पुरवणी यावेळची फार छान आहे, तो माझ्यासाठी सगळं अजूनही साठवून ठेवतो. आणि मग मी गेले की ते मी समोर बसून मी ते वाचते की नाही हे बघतो. म्हणजे मास्तरच येतो माझा एका परीने. पण हे किती अप्रतिम गोष्ट आहे ही की तुमचा सहवास, तुमचं नातं, तुमचं सहजीवन या अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. तुम्ही एकमेकांना नुसता शेजारी बसून व्हॉट्सॲप बघत आपल्या फोनमध्ये व्हॉट्सॲप बघत देता तो वेळ, हा वेळ देत नाही तुम्ही एकमेकांना. तुम्ही असता तिथे फक्त. मात्र तुम्ही एकमेकांसाठी आवर्जून जे करता, आवर्जून जो वेळ घालवता, आवर्जून जे टाइम मॅनेज करता, त्याला आपण एक यशस्वी सहजीवन आणि क्वालिटी टाइम म्हणू शकतो. म्हणजे ना मला क्वालिटी टाइमचे 3 पैलू दिसत आहेत. आता पहिलं आपण जे बघितलं तो बॉन्डिंग टाइम, म्हणजे भावनिक दृष्टीनं आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या जवळ जातो तेव्हा इट इज अ बॉन्डिंग टाइम, दॅट इज क्वालिटी टाइम. दुसरा असतो तो नॉलेज टाइम, की ज्या वेळेला आपण एकत्रितपणे वी आर इन सम नॉलेज परस्यूट टुगेदर, मग त्याच्यात आपलं नॉलेज वाढेल, मतं एकमेकांची आपण जाणून घेऊ. आणि तिसरा असतो तो ॲक्शन टाइम, की जेव्हा आपण सगळेजण एकत्रितपणे काहीतरी करतो.
आणि ह्या सगळ्याच्या मधून आपल्याला साधायचं काय असतं तर क्वालिटी टाईम इज द वन वेअर द हार्मनी ऑफ द प्रोसेस इज इम्पॉर्टंट. म्हणजे ना तुम्ही जे करताय ते तुम्ही किती केलं, एक चॅप्टर वाचला त्यातलं तुझ्या लक्षात काय राहिलं हा महत्त्वाचा भाग नसतो. ती भावना जेव्हा तितकी प्रबळ असते एकमेकांना जोडायची तेव्हा त्या प्रकरणामधलं जे काही आतमध्ये जात असतं ते लक्षात राहणारच असतं आणि ते अनेक वर्षानंतर लक्षात राहू शकतं त्यासाठी वेगळे प्रयत्न न करता. त्यामुळे हा क्वालिटी टाईम हा आमच्यातला वाढवणं कुठल्याही नात्यामधला हे एक फार महत्त्वाचं आपल्याला कळलं. तू जेव्हा हे सगळं म्हणालीस ना की मी त्यावेळेला हे असं केलं तर त्या प्रत्येक चॉईस बरोबर तुला एक किंमतही द्यावी लागली. काही संधी अशा आल्या असतील की ज्या त्या वेळेच्या संधी त्या वेळेलाच आल्या आणि गेल्या. तर ह्या गेलेल्या संधीकडे या चॉईसेसकडे माणसाने कसं पाहावं. संधी म्हणणार नाही पण अशा अनेक वेळा चुकतात, असे अनेक प्रसंग चुकतात आणि आता त्याच्यावर पुष्कळ कंट्रोल आला आहे. पण तुमच्या करिअरच्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही अनेक गोष्टींना नाही म्हणू शकत नाही, भीड असते, काळाची गरज असते, त्या वेळाची गरज असते आणि ती कामं करावीच लागतात, तेव्हा तुम्हाला नाही म्हणून चालत नाही. मी मगाशी सांगितलं मी पुण्याची माझं सगळं करिअर मुंबई आणि मुंबईच्या बाहेर घडलं. तेव्हा जर मी असं म्हटलं असतं की आता मला नाही ही संधी घ्यायची तर हा चुकीचा चॉईस होता. पण त्याच वेळेला मी जर असं म्हटलं की मी ही संधी घेतली आणि त्यात माझ्या कुटुंबालाही इन्क्लूड करून घेतलं, माझ्या मुलालाही इन्क्लूड करून घेतलं तर मी दोन्हीचा फायदा घेऊ शकेन. जसं मी माझ्या सेटवर प्रत्येक सेटवर मी विराजसला घेऊन जायची, त्याच्यावर खूप चांगले परिणाम झाले. कदाचित वाईटही झाले असतील पण नशिबाने अजून तरी मला ते दिसलेले नाहीत तर झाले नाहीत असं आपण म्हणूया. पण आपली आई शूटिंग करते म्हणजे नेमकं काय करते हे त्यालाही समजणं आवश्यक आहे असं मला नेहमीच वाटलं. मी तर नेहमी सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना पण म्हणते की तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा. आई कामाला जाते म्हणजे काय, आई बँकेत काम करते म्हणजे काय, किंवा आई कॉलेजात शिकवते किंवा बाबा कोणत्या ऑफिसमध्ये काय काम करतात हे त्यांना कळलं पाहिजे. याने काय होतं, दे रिस्पेक्ट युअर जॉब आणि त्यांना नेमका अंदाज येतो की आपली आई किंवा आपले बाबा हे काय करत आहेत. त्यामुळे तुमचा वेळ तुम्ही तसाही वापरू शकता, त्यांच्याबरोबरही वापरू शकता आणि त्यांना इन्क्लूड करून घेऊ शकता. आता असे अनेक प्रसंग घडले की जे सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. जसं गणपती बसतो घरी, कोणत्याही घरामध्ये सुनेला असं वाटणं स्वाभाविक आहे की गणपती आहे आणि मला सुट्टी मिळायला पाहिजे, नाही मिळत. आपण असे अनेक किस्से बघतो की फार अवघड प्रसंगात सुद्धा कधी कधी कलाकारांना रंगमंचावर वावरावं लागतं. त्यांच्या घरी कोणीतरी आजारी असतं, प्रॉब्लेम्स असतात, लग्नकार्य असतात, एक प्रयोग केला आणि लग्नाला उभं राहिलो असंही सांगणारी माणसं आहेत. तर या सगळ्या ॲडजस्टमेंट्स आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या करिअरसाठी कराव्या लागतात. अनेक संधी सोडाव्या लागतात जेव्हा फॅमिली गॅदरिंग्स असतात. कधी कधी नाही तुम्ही उपस्थित राहू शकत, परदेशात असाल, शूटिंग करत असाल किंवा शोज असतील तर या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडावं लागतं. पण तेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांबरोबर किंवा कुटुंबाबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर किती ओपन आहात त्या बाबतीत हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण ओपनली त्यांना सांगितलं की नाही ग मला असं नाही जमणार आहे, त्या दिवशी मी अमुक ठिकाणी आहे, तर इट वर्क्स. आणि आमची सगळे मित्रमैत्रिणी अजून टिकून आहेत आणि सगळ्या कलाकारांची बहुतेक सगळ्यांची लग्नही टिकून आहेत. म्हणजे हे टाईम मॅनेजमेंट आम्हाला जमलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सण समारंभांना कधी कधी दांडी मारून सुद्धा. पण अशा वेळेला खंत वाटते, असं वाटतं की आपल्याला नक्कीच मिस करत असणार. विशेषतः लग्नांना कधी कधी पुण्यातली लग्न रुचिर अटेंड करतो, मुंबईतली मी अटेंड करतात, अशी वेळी येते. किंवा विचारतात सगळेजण आज काय ठाण्यात आनंद नाडकर्णींचा कार्यक्रम का, मग रुचिर नाही आला. अरे प्रत्येक कार्यक्रमाला कसा येईल रुचिर माझ्याबरोबर, म्हणजे मग त्याला त्याचं स्वतःचं ऑफिस बंदच करावं लागेल. तर अशा गोष्टी घडतात. पण त्याच्याकडे पुरेशा मॅच्युरिटीनी बघायला लागतं आणि काही संधी हातातून जातात. काही वेळेला वेळेची मर्यादा असते, काही वेळेला स्थळाची मर्यादा असते, पण यू हॅव टू डील विथ दॅट. हां, म्हणजे मला असं वाटतं की या प्राईसचा म्हणजे जी किंमत आपल्याला द्यावी लागते
नकारात्मक किंमत द्यावी लागते, तिचा स्वीकार आपण कसा करणार हे नक्की आपल्यावरती असतं. आणि मग आपण असं म्हणायचं की आत्ता समोर असलेला गोल आणि त्यासाठी मी केलेला चॉईस जर महत्त्वाचा असेल तर त्यासाठी मला हे समर्पण वृत्तीनंच करायला पाहिजे, की आता हे नाही ते. म्हणजे तू बोलताना आत्ता मला आठवलं की माझं पण असं होतं की बऱ्याच वेळेला मला कौटुंबिक कार्यक्रमांना नाही जाता येत. आधीच काहीतरी ठरलेलं असतं आणि ते आपल्या गोलशी निगडीत असतं, त्यामुळे तिथे जाणं आवश्यक असतं. तेव्हा प्राधान्य कशाला द्यायचं. दुसरं मला असं पण वाटतं की वेळेप्रमाणे आपल्या आवडीसुद्धा बदलाव्या लागतात. कारण मला एक बदल असा करावा लागला माझ्या वेळेच्या गणितामध्ये की पूर्वी मी फिक्शन आणि नॉन फिक्शन असं दोन्ही वाचायचो. तर आता मला नॉन फिक्शन कमी वाचून मी नॉन फिक्शन जास्ती वाचायला लागलो. आता तो वयाप्रमाणे ते चॉईसेस बदलल्याप्रमाणे, पण जर मी आता दोन्ही वाचायचं म्हटलं तर आता ते मला जमणार नाही. म्हणजे मला आवडींमध्ये सुद्धा वेळेचा चॉईस हा बऱ्याच वेळेला द्यावा लागतो. आणि पूर्वी मी मॅच बघायचो, पण आत्ता हायलाइट्स बघतो. हा सुद्धा मला वेळेच्यासाठी मी केलेला भाग असतो. म्हणजे हायलाइट्स बघताना ना मध्ये काय झालं असेल हे मला पुन्हा व्हिज्युअलाइज करावं लागतं. कारण आता मला पूर्ण मॅच क्रिकेटची बघता येणं हे अगदी अशक्य असतं. म्हणून मला वाटतं एक गोष्ट सतत डोक्यात ठेवायला पाहिजे की वेळेच्या बाबतीमध्ये सतत माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते आहेत आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक कोणते आहेत. म्हणजे कधी कधी भाषणासाठी बोलवतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं 6:30ला कार्यक्रम चालू होईल आणि पहिल्यांदा ना थोडंसं प्रास्ताविक होईल, मग थोडा संस्थेच्या अहवालाचं वाचन होईल, मग त्याच्यानंतर ना तुमच्या हस्ते एक 2-3 सत्कार करायचे आणि त्याच्यानंतर सगळा वेळ तुमचा, असं सांगितलेलं असतं. आणि त्याप्रमाणे मी माझ्या सवयीप्रमाणे बऱ्याच वेळेला 6:15लाच पोचतो 6:30च्या कार्यक्रमाला. तर फक्त मी काय केलेलं असतं, तिकडे मी पहिला जाणारा असू शकेन याची मानसिक तयारी केलेली असते. आणि तसा वेळ जर मिळाला तर मी काय करणार आहे ते माझ्या बॅगेतही असतं. म्हणजे पुस्तक असेल किंवा लिहायचं काम असेल काहीतरी असतं. सो आता मी तिकडे जातो आणि मी साधारण डोक्यात घेतलेलं असतं की 7ला आपल्याला मिळेल भाषणाला आणि आपण 7 ते 7:40 40 मिनिटं भाषण करू. तर सगळं होता होता माझ्याकडे यायलाच 7:30 7:40 होतात. तर अशा वेळी एका बाजूने आतमधून ना कशासाठी घेतला हा कार्यक्रम वगैरे असं पण सगळं होत असतं. आणि दुसऱ्या बाजूनं आता हे सगळं गेलंय, म्हणजे एव्हरीथिंग इज फॉर अ टॉस. मग आता आपण काय करायचं. तर आता समजा माझ्या हातामध्ये 20च मिनिटं आहेत, तर त्या 20 मिनिटांमध्ये मला जे सांगायचं आहे ते मी जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने कसा सांगू शकेन त्याच्यावरती आता मला लक्ष केंद्रित करायचं आहे. तेव्हा फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल हे मला सतत लक्षात ठेवायला लागतात. तसंच वेळ पाळण्याच्या बाबतीत की मी लवकर पोहोचलो तर काय करेन, वेळ मिळाला मध्ये तर काय करेन आणि घाई झाली तर काय करेन. अशी व्हिज्युअलायझेशन्स आपल्याला वेळेच्या बाबतीत करावी लागतात. पण एक छोटासा प्रश्न आहे की अशी व्हिज्युअलायझेशन्स आपण केली, मला पण ही खूप सवय आहे की 6चा कार्यक्रम मी 5:45ला जाते वगैरे, मग गाडीत बसून राहते आणि मग म्हणजे ट्रॅफिक वगैरे सगळं असून कार्यक्रम वेळेत सुरू होणार नाही माहिती असून खूप उशीर करूनही मी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी 15 मिनिटं पोचते. की 4ला निघायचं तर मी ठरवते की नाही मी 4:30 शिवाय निघणार, नाहीच वेळेत सुरू होत तर कशाला आपण जायचं वगैरे असं सगळं मी मनातल्या मनात म्हणते. पण तरीही मी 15 मिनिटं आधी पोचते, पुस्तक पण घेऊन जाते. पण तरी तेव्हा मन शांत ठेवण्यासाठी काय करायचं. आपल्याला कधी कधी असर्टिव्ह राहावं लागतं. म्हणजे कधी कधी आपल्याला असं फिलिंग जेव्हा येतं की आपल्या वेळाची कदर समोरच्या व्यक्तीकडून अजिबातच होत नाहीये, तेव्हा अत्यंत ठाम आणि आग्रही स्वरूपामध्ये आपल्याला असर्टिव्हली स्वतःला सांगावं लागतं. हा एक आपल्याकडे उपलब्ध असलेला चॉईस. आपल्याकडून जर उशीर झाला तर ॲपॉलॉजाइज करावं लागतं. जर दोघांच्याही नियंत्रणाच्या बाहेरच्या घटकांनी उशीर झाला तर दोघांनी केलेल्या
प्रयत्नांना अपलॉड करावं लागतं की अरे तू पण जमवण्याचा प्रयत्न केलास, मी पण जमवण्याचा प्रयत्न केला, पण झालं नाही. सो समटाइम्स यू नीड टू बी व्हेरी असर्टिव्ह, समटाइम्स यू नीड टू अपलॉड द एफर्ट्स. कधी कधी आपल्याकडून झालं तर ॲपॉलॉजाईज करावं लागणं, हे मला वाटतं आपल्याला सतत करावं लागतं त्यावेळेला स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट की हा जो ज्याला आपण वेटिंग टाईम असं म्हणतो त्याला आपण बफर टाईम आणि लीजर टाईममध्ये कन्व्हर्ट करायचा. उशीर होण्याची जी कारणं असतात की नाही, तर त्याच्यामध्ये आपण वेळेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो ना, की त्यावेळेला आता तो मला लीजर टाईम मिळालाय, आता तो मला बफर टाईम मिळालाय असं पण मी म्हणू शकतो. खास करून जेव्हा उशिराचं कारण सामूहिक असतं तेव्हा, म्हणजे ट्रॅफिक जॅमच आहे किंवा ट्रेनच लेट आहे, तर सामूहिक सुद्धा कारणं असतात. त्यावेळेला सुद्धा आपण भरपूर चिडतो. तेव्हा आपण हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आता ह्याला पर्याय काय काय आहेत आणि त्या पर्यायांवरती मी शक्यतोवर शांतपणे कसं काम करणार आहे. आणि अजून एक गोष्ट की उशिराची मी कारणं शोधलीत, तर मला उशिराची 3 कारणं मिळालीत. म्हणजे प्रामुख्यानं पहिलं कारण मला उशिराचं काय मिळालं माहिती आहे का, माझ्या वेळेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, त्याला मी उशीर म्हणतो. माहिती आहे ना, अनेक वेळेला सर्वसाधारण लोकांची वेळ आणि माझी वेळ याच्यात गडबड असते. तू आणि मी आधी आलेलो असतो आणि त्यामुळे गोष्टी त्यांच्या वेळेने चालल्या असतात. ते वेळेशी मस्तीवाले असतात, 4:30 नंतर कधीही सुरू होईल म्हणतात. सो जर आपल्याला ते एक डोक्यात ठेवायला लागतं सतत की आपण या गोष्टीकडे कसे पाहणार आहोत. आपलं कधी कधी जाम गोची होते, खास करून आपण असे होतो आणि स्टेजवरती बसलं असताना जर असा खूप उशीर व्हायला लागला तर फार गडबड होते. अशा वेळी ना आमचा बाबा डॉक्टर अनिल अवचट तो इतका मस्त करायचा, तो ना डायरेक्ट ओरेगामी सुरू करायचा खुर्चीत बसून. त्यामुळे तो त्याचा इतका लीजर टाईम व्हायचा की तो मेडिटेशन मध्येच जायचा. त्यामुळे उशीर होतोय नाही होतोय आणि मग त्याची वेळ आली बोलायची की तो म्हणायचा, शेवटची घडी घालायचा कागदाची आणि मग बोलायला उभं राहायचं. ते मला खूप आवडायचं. तर मी त्याला म्हणायचो की तू शांत कसा. तो मला शांत कसं म्हणजे काय, माझं तयार झालं नाही हे ओरेगामीचं. मग माझ्या लक्षात आलं की तो त्याच्याकडे बघतोच आहे वेगळ्या पद्धतीने. तेव्हा शेवटी होणाऱ्या उशिराकडे आपण कसे बघणार, तेव्हा मी म्हणतो तसं पहिला वेळ काय असतो की माझ्या वेळापत्रकाप्रमाणे होत नाही म्हणून उशीर. दुसरं सर्वसाधारण उशीर सामूहिक. आणि तिसरं दिलेला शब्द न पाळल्यामुळे झालेला उशीर. अशा वेळी आपल्यापैकी अनेकांना खूप सात्विक संताप येतो. तर मगाशी मी म्हणाल नाही का की त्याचं प्लॅनिंग असं ठेवायचं असतं की हा 3 दिवस उशीर करणारच आहे, तर त्याला 6 दिवस आधीच सांगायचं असतं. नाही, हे जवळजवळ साधुत्वाला पोचल्यासारखं बोलताय तुम्ही. आम्हाला नाही जमणार, मला तर नाही जमणार. नाही, मला खूप राग येतो उशिरा आली माणसं की मला खूप. नाही, तू चिड, काही प्रॉब्लेम नाही, मला फोन कर. आणि मी चिडलो की तुला फोन करेन. मला वाटतं हे बफर्स इमोशनल असणं फार महत्वाचं आहे. आपल्या मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा ज्याच्याकडे आपण भसाभसा बोलू शकतो अशा जागा असणं, अशी नाती असणं ना, ही गोष्ट मला फार आवश्यक वाटते. कारण आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जाणारच ना. पण तेव्हा मी तुला फोन करायचा, तू मला फोन करायचा, हे जर आपल्याला माहिती असेल आणि आपल्याला माहिती आहे की समोरचा माणूस ना काही बदलणार नाही, पण माझं भसाभसा ऐकून घेणार आहे आणि ते ऐकून घेताना ना हो का असं झालं असं ऐकून घेणार आहे. एवढंच, म्हणजे त्याच्यावर काय असं पाहिजे होतं तसं कसं ते झालं नाही आवडत आपल्याला. अच्छा, असे सल्ले विल्ले दिलेले आपल्याला त्यावेळी अजिबात नाही आवडत. असं झालं असं म्हणणार. बस. तेव्हा आपल्यातल्या लहान मुलाला सांभाळणारं कुणीतरी अशा वेळेला फ्रस्ट्रेशनसाठी आपल्याला खूप आवश्यक असतं. आणि म्हणून तेवढी नाती आपल्याकडे जर असली तर मला वाटतं आपण या गोष्टींना बऱ्यापैकी त्याला सामोरं जाऊ शकतो. तू जे मगाशी म्हणालीस ना, तू एका पुस्तकाचं आता रूपांतर केलंयस, चॉईसेस हेच त्याचं नाव आहे. पण मला सांग की तू पुस्तक लिहिण्यासाठी पण टाइम मॅनेजमेंट केली असणार.
ती कशी केलीस? मला खूप लोकांनी असं विचारलं की अभिनय, दिग्दर्शन, त्याच्यासाठीचं लेखन, घर संसार, करिअर आणि अभिनय आणि दिग्दर्शन म्हणजे फक्त ते एकांगी नसतं, त्याला इतके पदर असतात, प्रमोशन असतं, तुम्हाला वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये जायला लागतं, मुलाखती द्यायला लागतात, सिनेमा प्रमोट करायला लागतो. हे सगळं अलाइड गोष्टी असतात किंवा काही आमच्या आवडीचे कार्यक्रम, जसं आज मी इथे अतिशय मनापासून आले कारण मला माहिती होतं की मला पर्सनली काहीतरी याच्यातून शिकायला मिळणार आहे, काहीतरी नाही बरंच काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा मी जरूर लाभ घेतला. तर अशा अनेक गोष्टी असतात, याशिवाय वैयक्तिक गोष्टी असतात आणि त्यातून सगळ्यातून आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो. तर हा वेळ नक्की काढता येतो. आमचे एक मित्र आहेत ते कायम म्हणतात की वेळ नाही हे कधीही कोणी कारण सांगू नये, कारण इच्छा असली की प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ मिळतोच, तो आपल्याला काढता येतोच, फक्त तेवढी जबरदस्त इच्छा पाहिजे. तर या लिखाणासाठी मला इतकं आवडलं हे पुस्तक, कारण स्त्रीच्या मनातल्या अनेक संवेदना, ती अभिनेत्री आहे हा भाग वेगळा, पण लिव्ह उल्मन हिने युनिसेफसाठी खूप काम केलं आहे. ती पीस ॲम्बॅसेडर म्हणून अनेक युद्धजन्य देशांमध्ये गेलेली आहे, तिथले अनुभव तिने लिहिलेले आहेत. ती एक आई आहे आणि आई आणि मुलीचं अत्यंत ताणलेलं किंवा कधी अत्यंत गमतीचं असं नातं, या सगळ्याचं वर्णन तिच्या आत्मकथनात आहे. आणि मला कुठेतरी असं वाटलं की एक अभिनेत्री म्हणून, थोडंसं सामाजिक भान असलेली एक व्यक्ती म्हणून आणि आई म्हणून अनेक पातळ्यांवर मी तिच्याशी जोडली गेले आणि तिने जे चॉईसेस केले ते मला खूप इंटरेस्टिंग वाटले. आणि ना डॉक्टर, आपण आपल्या पुढच्या काळाला किंवा आपल्या काळात सुद्धा ओळखले जातो ते आपल्या चॉईसेसमुळे. तुम्ही सुद्धा मेडिकल कॉलेज केल्यानंतर जाणीवपूर्वक हा विभाग निवडलात. मला नाही वाटत अनेक माणसं खूप आनंदाने या फॅकल्टीकडे जात असतील, पण तेव्हा तुम्हाला आतून कुठेतरी वाटलं की मला हे केलं पाहिजे आणि त्यातून IPH सारखी संस्था उभी राहिली आणि आज एवढं मोठं काम IPH करते आहे आणि आज आमच्यासारख्या अनेक लोकांना त्याचा फायदा झाला नसता नक्कीच. त्यामुळे तुम्ही काय चॉईस करता, कदाचित तुमचा हा चॉईस करण्याचं कारण तेव्हा अगदी वेगळंही असेल, पण त्या चॉईसशी तुम्ही बांधलेले राहिलात, त्याच्याशी तुम्ही यू रिमेन मॅरिड टू दिस चॉईस आणि ते तुम्ही वाढवत नेलत आणि त्याला पॉझिटिव्हली एक इतकं सुंदर आकार दिलत, त्यामुळे आज IPH इथे आहे. तर तसंच असतं, मी अभिनय क्षेत्रात याचा चॉईस हा माझा चॉईस नव्हता, खरं नियतीनेच तो चॉईस घडवला, कारण 16व्या वर्षी काही फार चॉईस करण्याची अक्कल नसते, पण आय डोंट नो, मी लग्न पण 16व्या वर्षीच ठरवलं. पण माझ्या बाबतीत दोन्ही महत्त्वाचे निर्णय मी फार लवकर घेतले, ते चॉईसेस मी फार लवकर केले आणि दे प्रूव्ह टू बी राईट चॉईसेस इन माय लाईफ. तर पुस्तकाची निर्मिती मी अशीच स्ट्रॉंग हेड ऑन द स्ट्रॉंग शोल्डर केलं. मला ते पुस्तक इतकं मनापासून आवडलं की मला वाटलं की मी खूप छान कनेक्ट झाले आणि माझ्याप्रमाणे अनेक स्त्रिया, आणि स्त्रियाच नाही तर पुरुषसुद्धा, या पुस्तकाशी, त्यातल्या आशयाशी कनेक्ट होतील, स्वतःच्या चॉईसेसबद्दल विचार करतील आणि असेलच संधी तर पुढचे चॉईसेस अधिक वेगळेपणाने घेतील. कदाचित ती निवड त्यांना चांगली करता येईल. त्यामुळे हे लिहायचं ठरवलं. ते ग्रंथालीनी प्रकाशित केलं. किती वेळ लागला लिहायला? मी रोज 3 तास लिहायची आणि 300 पानाचं पुस्तक आहे आणि 300 पानांचं पुस्तक लिहायला रोज 3 तास प्रमाणे किती वेळ लागला? 4 महिने. 4 महिने. आणि ही फर्स्ट कॉपी होती. मग त्याच्यानंतर त्याच्यावर परत हात फिरवायला दुसऱ्यांदा लिहिलं आणि मग प्रूफ रिडिंग 2दा. सो तेवढा वेळ मी रोज काढायची. त्यात मला कोविडचं पण थोडी मदत झाली, कारण तेव्हा बाकीचं काम बंद होतं. तेव्हा सिनेमाचं स्क्रिप्ट लिहायचं तो वेळ वेगळा होता, पण सकाळी सगळं आवरून झालं, घरी स्वयंपाक वगैरे केला की त्याच्यानंतर साधारण 10 ते 1 वाजेपर्यंत मी रोज लिहायची. ही वेळेची शिस्त कुठून येते? आजोबांकडून. माझे आजोबा गोनी दांडेकर, हे मला आठवतं, मी खूप लहान होते तेव्हा, पण त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या त्यांनी सकाळी 4 ते 7 या वेळात लिहिलेल्या आहेत. मी 4ला वगैरे नाही अजिबातच उठले. पण तरी ती शिस्त ही मी पाहिली आहे. माझे वडील हे तसेच होते
तेही लिहायचा वेळ हा लिहायचाच वेळ असायचा. आपण ना वेळेचं नियोजन रोल मॉडेल्स कडून सुद्धा शिकतो, म्हणजे फक्त पुस्तकातून नाही शिकत. आणि आपण वेळेचं गलथान नियोजनही रोल मॉडेल्स कडूनच शिकतो. त्यामुळं त्यातलं रोल मॉडेलिंग हे वेळेच्या नियोजनातलं खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला एक छोटासा किस्सा पण नाही, गंमत सांगायची. कोविडच्या वेळेला पहिल्यांदाच मी ओळीने एवढा स्वयंपाक केला. आपल्यापैकी अनेकांनी असंच केलं असेल बहुतेक, की रोज स्वयंपाक हे मी नव्हतं केलं कित्येक वर्षांमध्ये. आणि ते जेव्हा केलं तेव्हा मी रोज माझ्या घरातली जी कुक आहे तिची आठवण काढायची, की ती कसं हे सगळं 1.5 तासात करते, मग मला का नाही 1.5 तासात येत आहे. ते 1.5 तासात करण्यासाठी मी काय केलं पाहिजे हे मी आठवून तिच्याशी फोनवर बोलून थोडंसं डिस्कस केलं. आणि मग मला 1.5 तासात सगळा स्वयंपाक करता येतो. वाव. म्हणजे ना वेळेसाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी सरावाची सुद्धा गरज असते. फक्त तो सराव जर मेकॅनिकल असला तर वेळ वाचत नाही. तो सराव जर इंटरेस्ट घेऊन केलेला असला आणि क्रिएटिव्ह असला तरच त्याच्यामध्ये सफाई येते. आता ना एक रहस्याची गोष्ट मला सांगायची बरं का, की जी टिप या टाइम मॅनेजमेंटसाठी देणं फारच गरजेचं आहे. आणि ती मी गेली अनेक वर्ष अत्यंत निगुतीने ती टिप स्वतःच्या जीवनामध्ये वापरतोय. तेव्हा ती आता सगळ्यांना सांगायची वेळच आली आहे. मला जर कोणी विचारलं की व्यक्ती म्हणून तुमच्या टाइम मॅनेजमेंटचे रहस्य काय, तर 2 शब्दात सांगायचं असेल तर प्लॅन्ड लेझीनेस. म्हणजे काय, तर मी माझ्या प्लॅनिंगमध्ये आळसासाठी वेळ काढून ठेवलेला असतो. या वेळेला मी काही करणार नाही म्हणजे दाढी करणार नाही, आंघोळ सुद्धा मूड आला तर करेन, घरी बसेन आणि काही करणार नाही हेच करेन. काही झालं तरी हे मात्र शिकलंच पाहिजे. कारण माझ्या घरच्यांच्या भाषेत मी एवढी वर्कोहॉलिक, किंवा मराठीत फार गमतीचा शब्द आहे चुळचुळ मुंगळा आहे, की मी शांतच बसू शकत नाही. आणि माझा नवरा मला नेहमी असं म्हणतो की तू बस 1 तास शांत बसलेली मला पाहायचंय, हातात पुस्तक नसताना शांत बसून दाखव. म्हणजे ना मला 2 प्रकारची वेळ आहेत. आळसाचा वेळ हा निष्काम अकर्म योग असतो. की त्या वेळेला यू हॅव टू एन्जॉय दॅट लेझीनेस. उठायचं, उठेन, मस्त वाटतंय आज पांघरुणामध्ये. आणि त्याच्यासाठी घरच्यांना सामील करून घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय ती होत नाही, टीम वर्क असतं ते. तेव्हा एका बाजूनं नियोजनपूर्व आळस, ह्याच्यातला अर्थ काय माहितीये ना, की ठरलेलाच वेळ, त्याच्या पुढे तो आळस लांबवायचा नाही. आणि दुसरी गोष्ट ना, लीजर आणि लेझीनेस ह्याच्यात फरक करायचा. लीजर म्हणजे विरंगुळा, तर विरंगुळ्याचा वेळ वेगळा असला पाहिजे आणि आळसाचा वेग हा ठक्क वाजवून घेतला पाहिजे. तर असं झालं तर माणसं जास्त चांगल्या पद्धतीने क्रियाशील, कृतिशील बनू शकतात. त्यामुळे जसं आपण वेळेचं नियोजन ऍक्टिव्हिटीजसाठी करणं महत्वाचं आहे, तसंच विरंगुळा आणि आळस या दोघांना त्यांची जागा दिल्याशिवाय नाहीतर काय होईल माहितीये का, की वेळेचं नियोजन म्हणजे हे सारखं काहीतरी करतच असतात. नाही, आराम हराम है वगैरे असं आहे ना, तर तसं नाही आहे. आराम में भी राम है, हा एक महत्वाचा भाग. आणि दुसरा महत्वाचा भाग मला असा वाटतो, की जो मला अनुभवाला आलाय, की जितकं तुम्ही स्वतःच्या वेळेबरोबर इतरांचे वेळ जोडाल आणि ना तुमच्या मॅनेजमेंटची मर्यादा लक्षात घ्याल, की ना ह्या मॅनेजमेंटला, या नियोजनाला, तुमच्या व्हिज्युअलायझेशनला तुम्ही किती शक्यता व्हिज्युअलाइज करणार, सगळ्याला तुमच्या मेंदूची मर्यादा आहे. आणि त्याचा खूप मोठा फायदा असा होतो की जेव्हा तुम्हाला प्लॅनिंगची मर्यादा समजते, जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची मर्यादा समजते, त्यावेळेला माझा असा अनुभव आहे, यू लिव्ह अ स्पेस फॉर मॅजिक. तिथं वेळ जादू करतो. मग ती वेळेची जादू कधी कधी
पटकन कोणाच्या तरी वेळेवरच्या मदतीतून येते, कधी कधी आपल्यालाच सुचलेल्या एखाद्या कल्पनेमधनं येते. म्हणून वेळेचं नियोजन कधीही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये. ऑलवेज लिव्ह अ स्पेस फॉर मॅजिक. आणि अनुभव असा आहे की जादू केव्हा येते, तर ज्या वेळेला ना मी माझा वेळ माझा वेळ माझा वेळ माझा वेळ माझाच वेळ असं न म्हणता आमचा वेळ, सर्वांचा वेळ, उद्दिष्टासाठीचा वेळ असं म्हणत म्हणत त्यातला माझा माझा जेवढा पाठी काढतो, तितकं खरं म्हणजे माझं वेळाचं नियोजन हे जास्त छान होऊ लागतं. म्हणजे मग वेळेचं नियोजन करायचंच नाही असं नाही, कारण जगणं समृद्ध करण्यासाठी वेळेचं नियोजन करूया, जगणं समाधानी करण्यासाठी वेळेचं नियोजन करूया, आणि जगण्यात समरस होण्यासाठी वेळेचं नियोजन करूया. तेव्हा आपल्याला जर ह्या 3 गोष्टी समृद्धी, समाधान आणि समरसता ह्या गाठण्यासाठी वेळेची ही देणगी वापरता आली, जी आपल्या सगळ्यांच्याकडे उपलब्ध आहे, तर आपण त्या वेळेचा खूप छान वापर करू शकू. आणि आपले बरोबर 90 मिनिटं झाली आहेत आता. कमाल माणूस आहे हा. पण आमच्या वेळेच्या नियोजनावरच्या गप्पा ऐकताना तुमचा भावनिक वेळ चांगला गेला असेल अशी आम्हाला दोघांनाही आशा आहे. आणि म्हणून या आपल्या सलामीच्या सत्राचं शीर्षक आपण दिलं होतं, घटका गेली फळे आली. आपण नेहमी घटका गेली फळे गेली असं म्हणत असतो. आपण त्यात बदल केला होता, घटका गेली फळे आली. ती फळं होती समरसतेची, समृद्धीची, समाधानाची.